नमस्कार, मी आकाश जाधव. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या व्हिडिओचं टायटल बघून खूप विद्यार्थी हा व्हिडिओ पाहणार नाहीत. या व्हिडिओला पाहणारे विद्यार्थी कमी असतील. त्या पाठीमागचं कारण व्हिडिओचं टायटल आहे ते म्हणजे SSCच्या एक्झाम कॅलेंडरचं. असो, पण जेही विद्यार्थी पाहणार आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप जास्त महत्त्वाचा आहे. कारण की यामध्ये आपण पहिल्यापासून शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये प्रत्येक गोष्टीचा उहापोह केलेला आहे, जे स्टाफ सिलेक्शन कमिशनशी संबंधित आहेत. कारण की ह्याच्यामध्ये आपण आजच्याबद्दल पाहिलं नसून अजून पुढच्या 2 वर्षांनी काय, 5 वर्षांनी काय, 10 वर्षांनी काय आणि कोणकोणते जॉब्स किंवा कोणते जॉब्स आपल्याला सुटेबल असू शकतात, ही सगळी माहिती आपल्याला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिजे. मी जास्त वेळ घेत नाही आणि लगेच आपला आजचा पाठ स्टार्ट करतो. आजचा पाठ स्टार्ट करताना फक्त मला अनाउन्समेंट करायची होती. आपली ऑफलाईन बॅच जी आहे IBPS एक्झामची ती 3 डिसेंबरला आणि ऑनलाईन बॅच जी आहे जी संकल्प 247 ॲपवर होते ती 17 डिसेंबरला स्टार्ट होती आहे. सोबतच सध्याला सारथी ह्या संस्थेचं पुण्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुरू आहे MPSC राज्यसेवेचं, जिथे सध्याला आपण आपली सगळी पूर्ण टीम जी आहे दिलीप खाटेकर सरांसहित सगळेजण तिथे उपलब्ध आहेत. तर जेही तुमचे राज्यसेवेची तयारी करणारे मराठा आणि कुणबी मराठा विद्यार्थी आहेत जे ह्या सारथीची स्कॉलरशिप टेस्ट पास झालेत, त्यांच्यापर्यंत संकल्प एज्युकेशनचं पहिलं ऑप्शन टाकायला सांगा ही तुम्हाला विनंती होती. चला, तर आपण स्टार्ट करत आपला आजचा पार्ट. आजचा पार्ट पुन्हा एकदा मी दोन पार्टमध्ये डिवाईड केलेला आहे. पहिल्या पार्टमध्ये आपल्याला नेमकं SSCचं एक्झाम कॅलेंडर आलेलं आहे त्याबद्दलची माहिती आपल्याला पाहिजे आहे आणि त्याच्यानंतरच्या पार्टमध्ये आपल्याला नेमकं त्याचा आपल्यासाठी अर्थ काय तो पाहायचा आहे. हे SSCचं एक्झाम कॅलेंडर आहे. मागच्या काही वर्षापासून जेव्हापासून SSCने एक्झाम ही TCSकडे दिलेली आहे तेव्हापासून बऱ्यापैकी फास्ट ही यांची प्रोसेस जी ती कंप्लीट होती आहे. तो पार्ट आपल्याला पाहायचा आहे. SSCचं एक्झाम कॅलेंडरमध्ये पहिल्यांदा परीक्षेचं नाव, Tier 1 किंवा फेज 1 कोणती आहे, ॲड येण्याची डेट काय आहेत, ॲप्लिकेशनची लास्ट डेट काय आणि एक्झामची डेट किंवा महिना. एक्झामचा महिना का मेन्शन केलेला आहे कारण की एक्झाम मल्टिपल शिफ्टमध्ये घ्यावं लागते. कधी कधी एक्झाम समजा एप्रिलमध्ये दिलेलं आहे, एप्रिलच्या शेवटी स्टार्ट झाली की मेच्या स्टार्टिंगला बंद होते. त्यामुळं अशा पद्धतीने टेंटेटिव्ह मंथ त्यांच्याकडून जे ते देण्यात आलेलं आहे. तर ह्यामध्ये ज्या एक्झाम ओपन टू ऑल आहेत, डिपार्टमेंटल नाही आहेत, अशा एक्झामबद्दल मी सांगतो. पहिल्या 3 एक्झाम हे डिपार्टमेंटल आहेत. चौथ्या एक्झामपासून आपण चालू करूयात. चौथी एक्झाम याच्यातली आहे सिलेक्शन पोस्ट. ही 13 नंबरची एक्झाम आपल्याला ॲडव्हर्टिजमेंट येईल 16 एप्रिलला, ॲप्लिकेशनची लास्ट डेट असेल 15 मे आणि एक्झाम जून जुलैमध्ये होणार आहे. सिलेक्शन पोस्टच्या एक्झाममध्ये 3 परीक्षा असतात, एक 10वी लेवल, एक 12वी लेवल, एक ग्रॅज्युएशन लेवल. ह्या 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशन लेवलच्या एक्झाममध्ये तुम्हाला प्रत्येकाच्या वेगवेगळ्या पोस्ट, एक अंदाजे 2-3 हजाराच्या आसपास पोस्ट असतात, 4 हजाराच्या आसपास. आणि अशा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या काही इन्स्टिट्यूशन ज्या SSCच्या CGLमध्ये येऊ शकत नाही, CHSLमध्ये येऊ शकत नाही, MTSमध्ये येऊ शकत नाही, अशा काही पोस्ट, छोट्या पोस्ट, नंबर ऑफ पोस्ट 1-2 असतात. अशा करत करत त्या 3-4 पोस्ट होतात. सध्याला यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मागच्या वर्षीच्या प्रोसेस चालू आहे. फक्त ही प्रोसेस स्लो होतं एवढंच आहे. बाकी प्रोसेस एकदम व्यवस्थित, एक परीक्षा आणि त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होते. यामध्ये काही पोस्ट ह्या फ्रेशरसाठी असतात, काही वर्क एक्सपिरियन्ससाठी असतात, काही पोस्ट ह्या स्पेसिफिक 10वी 12वीमध्ये स्पेसिफिक विषयांच्या असतात किंवा ग्रॅज्युएशनमध्ये स्पेसिफिक विषयांच्या असतात. यातल्या काही पोस्ट ज्या आहेत ह्या SSC CGLच्या टॉप पोस्टपेक्षा पण वरच्या आहेत. त्यानंतर तुमच्या आमच्या सगळ्यांच्या आवडीची महत्त्वाची एक्झाम ती म्हणजे SSC CGL. ती एक्झाम 22 एप्रिलला नोटिफिकेशन येईल, 21 मेला लास्ट डेट आणि इमिजिएट जून जुलैमध्ये परीक्षा ह्या पद्धतीने असेल. त्यानंतर ह्यासाठी ग्रॅज्युएशन लागेल. पुढे सब इन्स्पेक्टर इन दिल्ली पोलीस आणि CAPF ह्यासाठी पण ग्रॅज्युएशन लागेल. ह्यासाठी 16 मे पासून ते 14 जूनपर्यंत जुलै ऑगस्टमध्ये परीक्षा. आपण जर बघितलं तर ही सब इन्स्पेक्टरची पोस्ट असल्यामुळं इथं फिजिकल महत्त्वाचं असणार आहे. तिथून पुढे CHSLची परीक्षा असेल. CHSLची परीक्षा जी आहे ज्यासाठी फक्त 12वी पास पाहिजे आणि 27 मेला ॲप्लिकेशनची फर्स्ट डेट, 25 जूनला लास्ट डेट, जुलै ऑगस्टमध्ये परीक्षा होईल. शक्यतो नंबर ऑफ वेकन्सीज जर आपण बघितल्या तर CGLमध्ये एक अंदाजे 10-12 हजार वेकन्सीज दरवर्षी येतात. ह्यावर्षी जास्त आहेत, 17,500 वेकन्सीज ऑलरेडी आलेल्या आहेत. त्याच्यानंतर CHSLच्या वेकन्सीज एक 5-6 हजार आणि MTSच्या वेकन्सीज एक 3-4 हजार, 4-5 हजाराच्या आसपास हवालदारची पोस्ट ॲड झाल्यापासून या पद्धतीने आहेत. तर CHSLची परीक्षा मी सांगितली. तिथून पुढे लगेच MTSची परीक्षा असेल, मल्टीटास्किंग स्टाफ. ही 10वी बेसची परीक्षा आहे. यासोबत मल्टीटास्किंग स्टाफसोबत हवालदार ही पोस्ट जी आहे ही पण त्यांनी ॲड केलेली आहे. 26 जूनपासून ते 25 जुलै ॲप्लिकेशनची लास्ट डेट असेल. सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये परीक्षा असेल. तुम्ही जर नीट बघितलं CGLपासून तर जून जुलै, जुलै ऑगस्ट आणि लगेच सप्टेंबर ऑक्टोबर प्रत्येक महिन्यामध्ये परीक्षा आहे. सोबत ज्यांचं स्टेनो झाला आहे अशा विद्यार्थ्यांना खूप चांगला मार्ग आहे हा सरकारी नोकरीमध्ये येण्याचा. तर ज्यांचं स्टेनो झालं आहे अशांना 12वी झालेल्या मुलांना
पुन्हा स्टेनोची एक्झाम 29 जुलैला स्टार्टिंग असेल, 21 ऑगस्टला लास्ट डेट, ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये परीक्षा आहे. ज्या विद्यार्थ्यांचं डिप्लोमा किंवा डिग्री सिव्हिल मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकलमध्ये झालेलं आहे अशांना सुद्धा जेईची पोस्ट असेल ज्युनियर इंजिनियर 5 ऑगस्टला ॲड येईल, 28 ऑगस्टला लास्ट डेट आणि ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये परीक्षा असेल. बिलकुल तसंच कंबाईंड हिंदी ट्रान्सलेटर सगळ्यात महत्त्वाची ॲड तुम्हाला जे विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करतात, कॉन्स्टेबल मेल अँड फिमेल इन दिल्ली पोलीस ही एक, आणि खाली अजून एक कॉन्स्टेबलची ॲडव्हर्टिजमेंट असेल. तर यामध्ये 2 सप्टेंबरची ॲड आहे, 1 ऑक्टोबरची लास्ट डेट असेल, नोव्हेंबर डिसेंबरला साधारणतः परीक्षा होईल. आपण अजून पुढे आलो तर कॉन्स्टेबल ड्रायव्हर, हेड कॉन्स्टेबल ड्रायव्हर 10वी पास, हेड कॉन्स्टेबल 12वी पास, हेड कॉन्स्टेबल 12वी पास. त्याच्यानंतर पुढच्या डिपार्टमेंटल एक्झाम आहेत. महत्त्वाची एक्झाममध्ये जी लिटरली 40 ते 50 जागा ज्यात येतात ती म्हणजे कॉन्स्टेबल जीडीची ॲडव्हर्टिजमेंट 11 नोव्हेंबरला जाहिरात येईल, 15 डिसेंबरला ॲप्लिकेशनची लास्ट डेट आणि मार्च एप्रिल 2026मध्ये परीक्षा जे ते असणार आहे. पुढच्या शेवटच्या 3ही एक्झाम ज्या आहेत त्या डिपार्टमेंटल आहेत. अशा पद्धतीनं टेंटेटिव्ह कॅलेंडर जे ते SSCनं डिक्लेअर केलेलं आहे. आपण पुढे येऊयात. कुणी तयारी करावी, SSCची तयारी कुणी करावी. आता 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशन झालेले भरपूर विद्यार्थी हा व्हिडिओ पाहत असतील. सगळ्यात महत्त्वाचं बघा, आपण जर बघितलं तर ज्यांना प्युअर 24 कॅरेट सरकारी जॉब पाहिजे आहे, केंद्र शासनाचा जॉब पाहिजेत, अशा विद्यार्थ्यांनी तयारी करावी. सर का तयारी करावी जर मी बघितलं तर का तयारी करावी याचे रिझन्स जे ते वेगवेगळे आहेत. मी ग्रॅज्युएट लेवलला पाहिलं आणि मी ह्या जॉब्सला IBPS आणि इन्शुरन्सच्या जॉबसोबत कम्पेअर केलं तर निश्चितच IBPS आणि इन्शुरन्सचे जॉब हे पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगचे जॉब्स आहेत, ज्यामध्ये कंपॅरेटिव्हली वर्कलोड हा जास्त असतो. इथे कंपॅरेटिव्हली वर्कलोड कमी आहे, 5 डेज अ वीक पहिल्यापासूनच आहे. त्यानंतर कोणताही सरकारी भत्ता असेल, त्यानंतर पे कमिशन असेल, तुमचं 7वं 8वं पे कमिशन अपकमिंग जे असेल, ह्या सगळ्या गोष्टी पहिल्यांदा यांना लागू होतात. त्यामुळं मला असं वाटतं की त्यांनी तयारी करावी. का तयारी करावी तर मी आधी सांगितलं बाकी फील्डसोबत कम्पेअर केलं तर वर्कलोड इथे कमी आहे. दुसरं म्हणजे तुम्ही पाहिलं असेल जानेवारी 23 पासून पुढे जेव्हापासून तलाठीची ॲड होती सरळ सेवेमध्ये, आता हळूहळू तो फ्लो जो तो कमी झालेला आहे. त्यातल्यात आता महाराष्ट्रामध्ये एकदम स्थिर सरकार बसलेलं आहे. तर मला चान्सेस कमी वाटतात की इथून पुढे 2025, 26, 27मध्ये जे त्या रिक्रुटमेंटची पेस ही 23 आणि 24मध्ये जशी होती तशी असेल असं बिलकुल वाटत नाही आहे. मोठमोठ्या रिक्रुटमेंट ऑलरेडी होऊन गेलेल्या आहेत. तुमच्या टेटमधून रिक्रुटमेंट झाली, तुमची ग्रामसेवकची झाली, तलाठीची झाली. वेगवेगळ्या महानगरपालिकांनी सुद्धा नगरपालिका महानगरपालिकांमध्ये टेक्निकल नॉन टेक्निकल सगळी रिक्रुटमेंट झाली. इनफॅक्ट मी जेव्हापासून शिकवतो 2009-10 पासून मी महाराष्ट्र शासनाची जेवढी मोठी रिक्रुटमेंट 23-24मध्ये पाहिली होती तेवढी पाठीमागे पाहिलेली नाही आहे. तर त्यामुळं एक मोठा फेज संपलेला आहे. आता जर त्या एक्झाम ड्राय पडल्या असतील तर व्हाय नॉट दिस. त्या एक्झाममधून विद्यार्थ्यांनी पोलीस भरतीची तयारी केली आहे, 10वी पास झालेल्या विद्यार्थ्यांनी पोलीस भरतीची तयारी केलेली आहे, देन व्हाय नॉट SSC GD. कारण की जर इकडे राज्यात जागा निघत नसतील किंवा कमी येत असतील तर व्हाय नॉट सेंट्रल. तर त्यासाठी ह्याच्यासाठी क्रायटेरिया वेगळेत की कुणी तयारी करावी आणि का तयारी करावी, पण हे वेगळे वेगळे कारणं त्या बाबतीत देता येतील. सहज सेवा आणि MPSCची पुढची दिशा काय असेल तर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की मागच्या 2 वर्षापासून एकदम बंपर रिक्रुटमेंट त्यामध्ये झालेली आहे आणि हळूहळू तो पेस कमी होता. आता तुम्हाला बोटावर मोजण्यात काय काही परीक्षा बाकी आहे, समाज कल्याणची बाकी आहे, एखादी आदिवासीची परीक्षा बाकी आहे, आदिवासी विभागाची परीक्षा बाकी आहे. तर आता खूप कमी एक्झाम शिल्लक आहेत आणि तो पेस जो आहे तो मोठ्या प्रमाणात आता कमी झालेला आहे. त्यानंतर गव्हर्नमेंट हळूहळू सत्तेत आल्याच्यानंतर लाडकी बहीण योजनेमधले जे दुबार लाभार्थी आहेत अशांची संख्या काढणे किंवा हळूहळू कॉस्ट कटिंग मोडला जे ते येत आहे आणि येणारच. तर त्यामुळं कारण की ऑलरेडी 45-47 कोटीचा जो खर्च आहे तो खर्च लाडकी बहीण योजनेच्या निमित्तानं वाढलेला आहे. तर अशा पद्धतीनं कुठं न कुठं ही बॅलन्सिंग किंवा गाडा व्यवस्थित चालवण्यासाठी जो खर्चामध्ये कपात करावी लागेल तर त्यासाठीचा मोस्ट प्रोबेबल गोष्ट जी ती ही वाढते की ती होऊ शकते. त्यामुळं ह्या विद्यार्थ्यांनी जे विद्यार्थी याची तयारी करतात किंवा कंबाईनची तयारी करतात त्यांच्यासाठी चांगला ऑप्शन आहे सोबत SSCची तयारी करणं. मी MPSC कंबाईनबद्दल बोलतोय, राज्यसेवेबद्दल नाही. त्यानंतर बँकिंग इन्शुरन्स वर्सेस SSC जॉब, ते जॉब कंपॅरेटिव्हली उजवे ठरतात. दुसरं म्हणजे ह्या जॉबचे लोकेशन्स जे ते दिल्ली मुंबईसारख्या ठिकाणी असतात. एकदम सेंट्रल सेक्रेटरीएटचे जॉब्स पकडले तर ते दिल्लीमध्ये असतील, पण इन्कम टॅक्स आहे, सेंट्रल एक्साईज जे ते त्यांच्या जास्त वेकन्सीचे ते तिकडच्यापेक्षा इकडं मुंबईमध्ये जास्त असतात. पुढे रेग्युलेटरी बॉडी वर्सेस तुम्ही जर बघितलं तर SSC हे 2 जॉब जे आहेत ते एका लेवलचे मी पकडू शकतो ह्या दोघांना. पण निश्चित इथे आणि इथे बघायला गेलं तर यांचं हे जॉब ह्यांच्यापेक्षा थोडीशी जास्त उजवे आहेत. इथे मी एका लेवलला पकडतो.
पुढे आपण जर बघितलं तर आता SSC CGLचा SSC CHSLचा आपला जो प्री मेन्सचा पॅटर्न आहे तो बदलल्याच्या नंतर मागच्या 2 वर्षापासून बदललेला पॅटर्न आहे, तेव्हापासून गणितावरचा वेटेज काढून टाकलेला आहे. मी पुन्हा एकदा माझ्या सरळ सेवा आणि MPSC कंबाईन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सांगतो की आधी SSC रीचच्या बाहेर होती, पण आता गणिताचं वेटेज कमी केलेलं आहे, आता इंग्लिशचं वेटेज कमी केलेलं आहे, आता ॲक्च्युअल काउंटिंगमध्ये रिझनिंगचं वेटेज वाढवलेलं आहे आणि जनरल अवेअरनेसचं वेटेज जे ते वाढवलेलं आहे. त्यामुळं तुमच्यासाठी जे ते जास्त वेटेज जनरल अवेअरनेसला असल्यामुळं आमचे MPSC कंबाईनचे बांधव आणि सरळ सेवेचे बांधव ह्या एक्झाम सहज क्रॅक करू शकतात. तर त्यांनी त्याकडे पाहायचं आहे. पुढचा मुद्दा येतो हाऊ टू टॅकल ॲडव्हान्स मॅथ्स, म्हणजे गणितामध्ये अल्जेब्राचा, जॉमेट्रीचा आणि ट्रिग्नोमेट्रीचा पार्ट येतो, तो कसा टॅकल करायचा आहे. जो ऑलरेडी MPSCचे विद्यार्थी जे आहेत ते अल्जेब्रावाला पार्ट करतात, बँकिंगवाले विद्यार्थी करत नाहीत, पण त्यातला खूप सोपा पार्ट येतोय. बरं, जेव्हापासून पॅटर्न चेंज झालाय ना तेव्हापासून परीक्षेची डिफिकल्टी लेवल खूप बेसिकला आणलेली आहे, खूप कमी आणलेली आहे. तुम्ही साधं बघा, प्रीचा कट ऑफ जर 200 पैकी 150 प्लस लागतोय, प्रीचा कट ऑफ. मेन्सचे सुद्धा जे कट ऑफ आहेत ते सुद्धा जर जवळपास 70% लागत आहेत. ह्याचा अर्थ जेव्हापासून पेपर पॅटर्न बदलला आहे तेव्हापासून पेपर खूप सोपा केलेला आहे. त्यामुळं एकदम यातल्या कोणत्याही अल्जेब्रा शब्दाला, जॉमेट्री शब्दाला, ट्रिग्नोमेट्री शब्दाला किंवा ॲडव्हान्स मॅथ्सच्या शब्दाला घाबरण्याचं काही एक कारण नाही आहे. खूप बेसिक गोष्टी ज्या आहेत त्याला विचारतात आणि तो या सगळ्या गोष्टी आपण 10वी पर्यंत केलेल्या आहेत. त्याची फक्त उजळणी आवश्यक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं वेटेजच गणिताचं कमी केलेलं आहे. जे आधीच्या पॅटर्नमध्ये, ज्या पॅटर्नमध्ये मी परीक्षा दिली होती त्या पॅटर्नमध्ये गणिताचं वेटेज जास्त असायचं. इनफॅक्ट ते एक महत्त्वाचं रिझन आहे की माझा ऑल इंडिया रँक येण्याच्या पाठीमागचं कारण गणिताचं वेटेज त्यावेळेला होतं. जर तीच परीक्षा मी आता दिली असती, मी बोर्ड पेपरवर लिहून देतो की माझा असा रँक जो आहे तो ऑल इंडिया रँक 50 आला नसता, जर का ही परीक्षा जी आहे ती आताच्या पॅटर्न झाली असते. का आताच्या पॅटर्नमध्ये गणिताचं वेटेज कमी केलेलं आहे आणि जनरल अवेअरनेसचं वेटेज, रिझनिंगचं वेटेज, हा वेटेज जे ते वाढवलेला आहे. आपण थोडंसं पुढे येऊयात. त्यानंतर सर टेंटेटिव्ह व्हेकन्सीज किती असतात. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं SSC CGL 10-12 हजाराच्या आसपास असतात, त्यावेळेला 17-18 हजार व्हेकन्सीज आहेत. CHSL पुन्हा एकदा 5-6 हजाराच्या आसपास व्हेकन्सीज. MTS 3-4 हजाराच्या आसपास व्हेकन्सीज. सिलेक्शन पोस्ट जवळपास 2-1 हजाराच्या आसपास व्हेकन्सीज असतात. SSC GD 30 ते 40 हजार, हे कमीत कमी आकडा सांगतो, याच्या आसपास व्हेकन्सीज SSC GDच्या असतात. त्याच्याशिवाय सुद्धा तुमच्या हेड कॉन्स्टेबलच्या जागा आहेत, त्यानंतर SI सब इन्स्पेक्टरच्या जागा आहेत, ह्यासुद्धा जागा पकडल्या तर ह्या इतर ॲडव्हर्टिजमेंटच्या सगळ्या जागा मिळून एक 7-8 हजाराच्या आसपास जागा कन्सिस्टंटली येतात. त्याचा कोणतं गव्हर्नमेंट आहे याच्यावर काहीही इम्पॅक्ट नसतो. रिझन काय, पुन्हा एकदा 2022ला मोठी रिक्रुटमेंट SSC CGLमधून झाली, 23ला म्हणजे निवडणुकीच्या वर्षी कमी झाली. 23 म्हणजे आधीच, निवडणुकीच्या आधी जी प्रोसेस 24मध्ये कंप्लीट होत होती त्यावेळेला कमी झाली. त्यामुळे कोणतं गव्हर्नमेंट आहे ते स्थिर आहे अस्थिर आहे ह्या गोष्टीचा खूप कमी इम्पॅक्ट जो आहे तो SSCच्या एक्झामवर पडतो, जो की आपल्या राज्य शासनाच्या एक्झामवर आपल्याला जास्त पाहायला मिळतो. पुढे सर सिलेबस इझी झाला आहे ऑर डिफिकल्ट वर्सेस IBPS बँक एक्झाम. तर इकडं डिफिकल्टी लेवल जास्त आहे, इकडची डिफिकल्टी लेवल खूप सोपी आहे. आपण जर बघितलं कंपॅरिझन ऑफ SSC सिलेबस वर्सेस सरळ सेवा, तर तुम्हाला असं जाणवेल की ह्या दोघांचाही सिलेबस एका लेवलचा आहे. त्यामुळं इथं SSCची एक्झाम टार्गेट करायला हे सुद्धा विद्यार्थी, जे विद्यार्थी MPSCची तयारी करतात, जे सरळ सेवेची तयारी करतात, त्यांना सुद्धा हा पार्ट खूप जास्त सोपा आहे. आता सध्याला गव्हर्नमेंट स्पॉन्सर्ड स्कीम हे ह्या परीक्षांचं चांगलं वातावरण बनवत आहे. म्हणजे महाज्योती, सारथी, बार्टी आणि TITI ह्यांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीनं जे ते तिकडे गव्हर्नमेंटसुद्धा लक्ष देत आहे. मी ज्या वेळेला आत्ता सध्याला संकल्प एज्युकेशन जे आहेत ह्या उपसमितीच्या माध्यमातून, समान धोरणातून ह्या चारही संस्थांनी मिळून ज्या वेळेला त्यांनी प्रेझेंटेशन घेतले होते, ह्या प्रेझेंटेशनमध्ये SSCचं प्रेझेंटेशन मी दिलं होतं, स्टाफ सिलेक्शनचं. मी असलेल्या जागांची संख्या सगळं सांगितल्यानंतर तिथे ह्या 4 संस्थांपैकी एका संस्थेचे हेड आले होते, त्यांनी सांगितलं होतं जर का हे प्रेझेंटेशन मी थोडंसं आधी पाहिलं असतं तर मी निश्चितच अजून वाढीव जागा SSCला दिल्या असत्या. आणि सोबत त्यांनी हेही सांगितलं की जरी यावर्षी एवढ्या जागा असतील प्रॉब्लेम नाही आहे, अपकमिंग बॅचेसमध्ये मी SSCच्या जास्त जागा देणार आहेत. तर त्यामुळं नंबर ऑफ वेकन्सीज जास्त असल्यामुळं आपलं राज्य शासनसुद्धा ज्या ह्या वेगवेगळ्या स्कीम चालवतं, सारथी, बार्टी, महाज्योती, TITI ह्यांच्या माध्यमातून सुद्धा आता ट्रेनिंग SSCच्या एक्झामला वाढवली जाणार आहे. त्यानंतर ह्या एक्झामची तयारी करण्यासाठी पुस्तकं खूप इझिली अवेलेबल आहेत, ऑनलाईन कोर्सेस खूप इझिली अवेलेबल आहेत,
टेस्टवाला पार्ट इझिली अवेलेबल आहे आणि IBPS तुम्हाला जो पेपर देत नाही, TCSचे पेपर तुम्हाला जसेच तसे मिळतात, त्यामुळे इथं मेमरी बेस्ड प्रश्नांची आवश्यकता नाही आहे. स्ट्रेट अवे तुम्हाला स्पेलिंग बाय स्पेलिंग सेम मिळते आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन तुम्हाला उपलब्ध होतात. त्यानंतर मागच्या वर्षी आलेले क्वेश्चन जे ते पुन्हा पुन्हा रिपीट होतात. रिपीट होत असल्याचाही अजून एक फायदा तुम्हाला जे ते ह्या परीक्षेमध्ये मिळतो. तर हा एक पार्ट. आता लगेच काही विद्यार्थी व्हिडिओ अर्धवट पाहून पण विचारतील, सर एक्झाममध्ये स्कॅमची पॉसिबिलिटी कशी आहे, री एक्झामची पॉसिबिलिटी कशी आहे. तर 2019ला ज्यावेळेस एक्झाम TCSकडे नव्हती, आधी वेगवेगळ्या एजन्सीच्या माध्यमातून चालायची, निश्चित तेव्हा याच्यामध्ये स्कॅम्स आणि बाकी गोष्टींना बोलायला जो तो स्कोप होता. दुसरी गोष्ट आपण जर पाहिलं तर त्यामध्ये री एक्झामसुद्धा आधी खूप जास्त व्हायच्या. 2019ला TCSकडे आल्याच्यानंतर ही एक्झामची जी ती प्रोसेस एक व्यवस्थित फ्लोमध्ये चालू झाली. आता सध्याला मी हा व्हिडिओ बनवत असताना सुद्धा SSC CGLचा जो 200 पैकी 153चा कट ऑफ लागलेला आहे. मागच्या वर्षीपेक्षा जागा जास्त असून कट ऑफ 144-145चा कट ऑफ जो आहे तो 153 पर्यंत जो आलेला आहे. ह्याच्याबद्दल काही लोक निश्चित ह्याच व्हिडिओमध्ये एक्सप्लेनेशन मागतील. पण प्रॉब्लेम कसा आहे की आपण जर पाहिलं असेल तर व्हिडिओ दोन्ही अंगाने आलेले आहेत. एका अंगानं SSC CGLचा जो आता सध्याला एक रिसेंट कॉन्ट्रोवर्सी चालू आहे त्याच्याबद्दल मी 1-2 मिनिटात सांगतो तुम्हाला फक्त, की एका साईडला लोकांचं म्हणणं आहे की एका मागे एक रोल नंबर मुलं काही फक्त 1 का 2 PDF मध्ये सेम आलेले आहेत आणि दुसऱ्या साईडचं म्हणणं की ते मुलं फिजिकली चॅलेंज होते, एका मागे एक पाठीमाग बसलेले, त्यांचा कट ऑफच 200 पैकी 50, 60, 70 पर्यंत लागलेला आहे. तर त्याच्यावरचा पार्ट आपण शेवटी ठेवूयात. पण एवढं नक्की की 2019ला TCSकडे एक्झाम आल्याच्यानंतर त्यांचा एक चांगला फ्लो बसलेला आहे आणि विद्यार्थ्यांचं निवडसुद्धा त्यामध्ये चांगल्या पद्धतीनं होती. आपण अजून बघितलं रिझल्ट ऑफ नॉर्थ इंडिया वर्सेस रेस्ट ऑफ इंडिया मी नेहमी टाकत असतो. यामध्ये 2च राज्य, एक आहे UP आणि दुसरं आहे बिहार, यातून स्टाफ सिलेक्शनला जे ॲप्लिकेशन जातात या 2 राज्यांचे ॲप्लिकेशन 1/3 असतात आणि राहिलेला अख्खा भारत जो आहे तो 2/3 ॲप्लिकेशन असतात. म्हणजे ह्याच 2 राज्यातून ऑलमोस्ट 33 ते 35% ॲप्लिकेशन 2 राज्यातून येतात. आता ॲप्लिकेशनतून जास्त गेले तर ऑब्व्हियसली निकाल पण जास्त येणार. त्यामुळं हा व्हिडिओ पाहिल्याच्यानंतर पुढच्या वर्षी फक्त एकच खुणगाठ मनाशी बांधा, ती म्हणजे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याला अप्लाय करायचं आहे. एक्झामचे सेंटर पण महाराष्ट्रामध्ये भरपूर असतात. साधारणतः माझा अंदाज 8 ते 10 एक्झाम सेंटर असतात, कमीत कमी 8-10 एक्झाम सेंटर असतात जिथे एक्झाम होते. एक्झाम ही TCSच्या सेंटरला होते, प्रायव्हेट सेंटरला परीक्षा होत नाही. तो एक तुम्हाला ॲडेड ॲडव्हान्टेज जो आहे तो या परीक्षेचा मिळणार आहे. त्यामुळं ह्या परीक्षांचं वातावरण बनवण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला एक्झामचे ॲप्लिकंट जे ते वाढवावं लागतील. सर समजा मी एक्झामची तयारी केली आणि माझं ह्या एक्झाममधून सिलेक्शन नाही झालं तर हा सिलेबस मला कुठं कुठं युजफुल असेल. हा सिलेबस तुम्हाला रेल्वेच्या कोणत्या एक्झामला युजफुल असेल, नॉन टेक्निकल पोस्टसाठी, ज्याच्यामध्ये रेल्वेला अजून इंग्लिश पण येत नाही, इंग्लिश म्हणून बाकी सगळं जसं तसं येतं. आपण बघितलं तर IB अर्थात इंटेलिजन्स ब्युरोच्या वेगवेगळ्या एक्झाम होतात, त्याला हा सिलेबस कामाला येऊन जाईल. ह्याच्याशिवाय रेल्वे झालं, IB झालं, तुम्ही जर पाहिलं तर इंडिया पोस्टसाठी हा सिलेबस कामाला येऊन जातो. ह्याच्याशिवाय एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही जर पाहिलं तर एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये जेवढ्या काही रिक्रुटमेंट वेगळ्या वेगळ्या इन्स्टिट्यूट घेतात आपापल्या स्वतःच्या, सेंट्रल गव्हर्नमेंटचे चिकार नंबर ऑफ इन्स्टिट्यूट आहेत. ह्या प्रत्येकजण ह्या CGL आणि याच्याशिवाय सुद्धा आपापले रिक्रुटमेंट करतात. ह्या सगळ्यांचा सिलेबस SSCच्या ओरिएंटेड असतो. तर हा एक फायदा आहे. आणि जर का उद्या चालून NRA CET जे म्हणतात, ही NRA CET लागू झाली, एका देशामध्ये एक परीक्षा, त्यांचा सिलेबस पूर्णपणे SSCतून उचलला गेला असेल. त्यानंतर ही परीक्षा एक्झाम जी ते TCS कंडक्ट करते, त्यामुळं फ्री आणि फेअर पद्धतीने होते आणि परीक्षा खूप लो कॉस्ट आहे, म्हणून सुद्धा तुम्ही स्टार्ट केलं पाहिजे. मुलींना एनी कॅटेगरीच्या मुली म्हणजे विमेन, त्यानंतर SC ST मधले मुलं आणि PWD मधले मुलं ह्यांना ह्या सगळ्या परीक्षा फ्री असतात. फक्त जनरल, OBC आणि EWS ह्या कॅटेगरीच्या मुलांना, कारण की मुलींना तर फ्रीच आहेत, ह्या कॅटेगरीच्या मुलांना ह्या परीक्षेची फीज फक्त 100 रुपये आहे. म्हणून ह्यांचे कोर्सेस स्वस्त मिळतात, ह्यांचे टेस्ट सिरीज स्वस्त मिळतात, बाकी सगळ्या गोष्टींचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार आहे. आपल्या सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये टेक्निकल क्राऊड पण भरपूर जास्त आहे. महाराष्ट्रानं बँक एक्झाममध्ये डोकं घातलं. आता महाराष्ट्राचा निकाल जो आहे तुमच्या लोकसंख्येच्या प्रमाणापेक्षा जास्त होतो, ही गोष्ट तुम्ही ॲक्सेप्ट केली पाहिजे. पण हळूच तुम्ही लोकांनी जर इकडं पण डोकं घातलं, महाराष्ट्रीयन मुलांनी इकडे डोकं घातलं तर एक चांगला स्कोप आहे. इश्यू कसा होतो, आजच्या या व्हिडिओची किंमत तुम्हाला कधी कळेल माहिती आहे का, जेव्हा राज्य शासनाची रिक्रुटमेंट जी ड्राय होतीये, जी अजून पुढच्या 1-2 वर्ष ड्राय झाली की त्याच्यानंतर माणूस पाहायला स्टार्ट करतो आता मी काय करू. त्यापेक्षा आपण ट्रेंड ओळखायचा आणि लगेचच्या लगेच शिफ्ट होऊन आतापासून जरी तयारी केली तर मला असं वाटतं एक तुम्हाला चांगलं सक्सेस जे त्या एक्झाममध्ये मिळू शकतं. कारण की यातल्या जेवढ्या काही महत्त्वाच्या एक्झाम्स आहेत, ह्या महत्त्वाच्या एक्झाम जसं की CGL वाली एक्झाम आहे किंवा
ही पण आहे, सिलेक्शन पोस्टची पण एक्झाम आहे. पण CGLची एक्झाम जून जुलैपासून स्टार्ट होईल. सध्या डिसेंबर चालू आहे. तुम्हाला जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर कंटिन्युअस एक्झाम आहेत. त्यामुळं तुम्ही आतापासून तयारी चालू करून एक 4 ते 5 महिने चांगली तयारी केली आणि त्याच्यानंतर ह्या एक्झाम अपेअर केल्या तर ह्या गोष्टीचा फायदा जास्त होईल. हे करत असताना खूप जणांना आपण सध्या जे करतोय ते सोडवत नाहीत. नो प्रॉब्लेम. तुम्ही हाही अभ्यास, तुमचा सध्याचाही अभ्यास स्टार्ट ठेवून जर हळूहळू ह्याही स्पर्धा परीक्षेकडे बघितलं, तुम्ही सरळ सेवा कंबाईन करतायत, तुम्ही ह्याही परीक्षेकडे लक्ष द्या. हळूच जसं तुम्ही महाराष्ट्राचा इतिहास भूगोल करतायत, सोबत भारताचा करा. तुम्ही विज्ञानवाला पाठ करतायत, हा वाला पाठ हळूहळू भारताचा स्टार्ट करा. तुम्हाला म्हणजे विज्ञान वगैरे भारताचा असं काही नाही. महाराष्ट्राचा इतिहास भूगोल आहे तर भारताचा इतिहास भूगोल विज्ञानवाला पाठ स्टार्ट करा. करंट अफेअर जे ते महाराष्ट्र स्पेसिफिक न पाहता हळूच भारतात स्टार्ट करा. मला असं वाटतं या परीक्षेमध्ये निकाल काढणं महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना अवघड नाही आहे. ही व्हिडिओ आता बनवण्याच्या पाठीमागचा उद्देश आहे की आता सध्याला डिसेंबर आहे, डिसेंबरपासून ते जून जुलैपर्यंतचा वेळ हा सफिशियंट नाही तर मोर दॅन सफिशियंट आहे तुम्हाला ह्या वेगवेगळ्या पोस्ट काढण्यासाठी. SSCमध्ये कोणकोणत्या पोस्ट येतात तुम्हाला तर माहिती आहे. माहिती नसेल तर तुम्हाला तुमच्या माहितीसाठी सांगतो की इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर आहे, सेंट्रल एक्साइज इन्स्पेक्टर आहेत, इन्स्पेक्टर NIA नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीचे इन्स्पेक्टर आहेत, ED एन्फोर्समेंट डायरेक्टरेट, EDमधले वेगवेगळ्या पोस्टची रिक्रुटमेंट जी आहेत, एन्फोर्समेंट ऑफिसर वगैरे, ही सगळी ह्या माध्यमातून जी ते होत असते. तर जेवढ्या काही मोठ्या पोस्ट तुम्हाला वेगवेगळ्या वेब सिरीजमध्ये दिसतात, ह्या वेब सिरीजमधले बऱ्यापैकी किंवा एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्ट्रीपर्यंत ह्या सगळ्या रिक्रुटमेंट जे ते SSCच्या माध्यमातून होत आहेत. खूप चांगल्या पोस्ट आहेत. फक्त महाराष्ट्रातील पोरांनी आतापर्यंत याच्यामध्ये लक्ष घातलेलं नाही आहे. जर का त्यांनी ह्या एक्झाममध्ये लक्ष घातलं तर मला असं वाटतं सिलेक्शन तुमचंच आहे. निश्चित तुमचे काही डाऊट्स असतील तर ते डाऊट्स कमेंट्सच्या माध्यमातून मला कळवा. मी कमेंट्स वाचत असतो आणि अपकमिंग व्हिडिओजमध्ये हे सगळे मुद्दे जे ते कव्हर करत असतो. जास्तीत जास्त MPSC कंबाईन, सहज सेवा, IBPS परीक्षा, इन्शुरन्सच्या परीक्षा ह्यांची तयारी करणाऱ्या मुलांपर्यंत जर का 10वी झालेल्या, 12वी झालेल्या आणि ग्रॅज्युएट मुलांपर्यंत हा व्हिडिओ जर तुम्ही पोहोचवला तर निश्चितच त्यांच्यापर्यंत ह्या SSC कॅलेंडरची माहिती जे ते पोहोचेल आणि ह्या गोष्टीचा बेनिफिट त्यांना होईल. तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि व्हिडिओचा कॉन्टेंट आवडला असेल तर निश्चित लाईक करा. धन्यवाद.